नमस्कार, मी सुनीता सुनीता's व्लॉग अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. सरकारी दरबारात गेल्यानंतर जो काही तामझाम झालेला आहे त्याच्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत खानपानसाठी. कारण खूप आम्ही थकलेलो आहोत आणि ज्या कामासाठी गेलेलो होतो ते काम आमचं झालेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला 25 दिवसानंतर मिळणार आहे. पण आता म्हटलं काहीतरी पोटपूजा केली पाहिजे ना. एक तर माझी कालची तब्येत डाऊन, त्यात विकनेस, तर काकू म्हणाल्या चल आपण जाऊन हॉटेलमध्ये मस्तपैकी ताव मारू. स्वतः आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये. तुम्ही सुद्धा या आमच्याबरोबर जेवायला. मना नाही आहे कोणाला बरं का. हॉटेलमध्ये गेल्यानंतर माझा सगळ्यात मोठा मेजर प्रॉब्लेम आहे, मला खाण्यापिण्याची चॉईस करता येत नाही. कारण मी तर सगळेच पदार्थ खाऊ शकतो, पण तरीसुद्धा तू सांग असं मला काकूने सांगितलं. आता तब्येतीचं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे म्हणून आम्ही आता पहिल्यांदा मागवलंय छास. नंतर काकूंना म्हटलं तुम्ही काय खाणार, तर काकू म्हटलं मला थोडं त्यांना दाताचा प्रॉब्लेम झालेला ना, तर म्हटलं असं काहीतरी मला चावता येईल असं, तर रोटी तर नको. हां एक व्हेज उत्तप्पा आणि एक पावभाजी. हां प्लेन. सो काकूंनी मागवलं आहे व्हेज उत्तप्पा, मी मागवली आहे पावभाजी आणि त्याच्या आधी मी मागवलं आहे मस्तपैकी थंडगार छास. तुम्हाला दाखवेन ना, म्हणजे तुम्हाला मी शेअर करेन, तुम्ही करू शकता माझ्याबरोबर शेअर. माझी ऑर्डर आलेली आहे, पण मी प्रथम मागवलेला आहे छास, थंड कूल. आणि मी ऑर्डर केलेली आहे पावभाजी, पण माझी पावभाजी पहिला आली आहे. काकूंचा उत्तप्पा अजून येतोय, आपण खाऊन घेऊया. पण मी एकटी नाही खाणार, काकूला पण मी खायला भाग पाडणार. त्या नाही म्हणतायत, पण तरी सुद्धा मी त्यांना खायला लावणार, हो की नाही. एकटं खायचं नसतं. पावभाजी, या सगळ्यांनी पावभाजी खायला. तुमचा उत्तप्पा पण आलेला आहे बरं का. या रे लवकर, सगळ्यांनी खायला या. काकूला काही द्यायचं नाही आपण खायला.